नसीर जी, आपके लड़के को आणि काय नेमकं तुमच्या भावना? मला बुधवारी एक फोन आलता वकिलांचा आणि ते म्हणले की बा तुमचा मुलगा आतमध्ये आहे, त्याच्यासोबत सुफियान आहे आणि ह्यो आतमध्ये आहे. तर मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही मला त्याच्याशी बोलून द्या. ते मला काय सांगितलं वकील की बा तुम्हाला पोलीसवाला त्यांच्याशी बोलू शकतो, मी नाही बोलू शकत. मग आता तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर तुम्ही मला ऑनलाईन पैसे टाका. मग ऑनलाईन पैसे टाका. मी म्हणलं मी विचार करून तुम्हाला कोणाची राय मशवरा घेऊन तुम्हाला मी बोलतो काय. मग माझ्या मनात हे विचार आला का बाई सायबरवाले बी असतील तर बाई हे आपल्याला पैसे घेऊन 2-5 हजार रुपये घेऊन आपल्याला फसून देणार, माझ्यामध्ये मोबाईल बंद करून टाकणार. त्याच्यानंतर मग 5:30 वाजता पोलीस आली आणि ती म्हणे की बाई आम्ही दिल्लीहून 2 पोलीस आलो आहे आणि बाकी हे दुसरे आपले इथलेच असतील. हो, तर ते मग इथून त्यांनी म्हणलं का बाई आपलं ते बोलले मला की भाई आम्ही तुमची तलाशी घेतोय घरांची आणि तलाशी घेतल्यानंतर मग त्यांनी घराची तलाशी घेतली तर घरामध्ये काय भेटलं नाही. काय मग त्याच्यानंतर तुम्हाला कसं तिकडे बोलवलं काय नेमकं? नाही, त्यांना मी विचारलं तर ते काय बोलतील तुम्ही यांचा फोन अगर तुम्हाला दिल्लीवाल्याचा आला तर तुम्ही यांच्या यांना सहकार्य करा, हे तुम्हाला सहकार्य करतील. त्या दहशतवादी म्हणून तुमच्या मुलाचं त्याच्यात नाव आलेलं आहे की तो हत्यार पोचवायचा की व्हिडिओवरती अशा कॉन्टॅक्टमध्ये होता. या संदर्भात तुम्हाला काय माहिती? नाही, काय माहीत नाही. त्याचा मित्र सोफियान हा त्याचा कसा कॉन्टॅक्टमध्ये होता, तुम्हाला कधी निदर्शनास आलं का? नाही, असं काय आलं नाही. माझ्याकडे त्यांच्याकडे संशय नाही आला. दुसरी गोष्ट ते जातानाही तुम्ही 2 कानाखाली मारलेले, त्याला विचारलेलं काय नेमका तो किस्सा होता? मी त्यांना म्हणलं का भाई एक काम करा तुम्ही मी त्याला बोललो का भाई तुम्ही धंदा पाणी सोडून तू याच्यासोबत का चालला, ते जाणे त्याचं काम जाणे, तुझा मित्र आहे ना, तुला आई वडिलापेक्षा मित्र जास्त आहे का, मी त्याला बोललो आणि त्याला मी चिरडलो आणि त्याला 1-2 झापड बी लावले मी, पण त्यांना पण नाही ऐकला तरी पण तो गेला. अशा प्रकारच्या केसमध्ये काय म्हणजे लहानपणापासून तो कसा होता, कशा पद्धतीने? लहानपणापासून तो चांगला होता. घरचा सामान सुमान आणून द्यायचा, दुकानामध्ये हात बटवायचा, माल बिल लागला तर हटली विटली मध्ये पोहोचायचा. हा, किती जणांचा तुमचा संसार आहे आणि आता काय भावना तुमच्या जे आता दुःखद की आपण मिळताले की असं मिळलं का अशा पद्धतीचा त्याच्यावर आरोप आहे, काय तुम्हाला विश्वास? हा, मी काय बोलू साहेब, आता मी साधा सीधा माणूस आहे, मी काय जास्त बोलू नाही शकत. आता एवढा मोठा आरोप आहे तर माझी हैसियतच नाही त्याची. आम्हाला बुधवारी संध्याकाळी माहिती पडलं 5-5:30 वाजता. ते लोक आले दिल्लीहून, ते म्हणले बाई असं आम्हाला घरची तलाशी घ्यायची, आम्हाला असं आहे. तो म्हणला घ्या. आता आम्हाला काही माहितीच नव्हतं, आम्ही कशाला ना म्हणणार. त्यांनी मग आम्ही त्यांना घेऊ दिली. सगळे लगे कबाट बिबाट पलंग बिलंग जे बी कपड्याची बॅगा बिगा, पिठाचा डब्बासुद्धा, फ्रीजसुद्धा, किचन बिचन बाथरूम बिथरूम सगळं त्यांना आम्ही तलाशी घेऊ दिली. मग ते आम्हाला बोलले की बाई तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड द्या, तुमचे इलेक्शन कार्ड द्या. आम्ही दिले. मग ते म्हणले बाई तुमचा मुलगा कोणाबरोबर गेला का कशामुळं. मग मी म्हणले बाबा तो या नावाचा एक मुलगा होता, तो म्हटला बाई माझ्या गावी जायचं आहे, माझं काम आहे. तर म्हटलं बाबा तुमचं गाव लांब आहे खूप, आम्हाला तिकडची काही माहिती नाही, आमची तिकडे ओळख पाक नाही, आमची तिकडे कोणी नातं गोतवाले, तू त्याला कशाला घेऊन जातो. तो म्हणे नाही मी आहे ना, म्हणजे मी त्याला भरोश्यावर घेऊन जातो, घेऊन येणार. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2च मुलं आहे, एकच मुलगी लहान, ती आता घरात आहे. आणि आता तुम्हाला त्याचं काय फोन वगैरे किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं पैसे आम्ही नाही करू शकतो एवढं. काय सांगाल की ते घरामध्ये त्याचा मित्र होता सोफियान, तो मित्र कशी त्याची ओळख झालेली ते नाही माहिती मला, तो बाहेर नाही माहिती. आता घरामध्ये कसा स्वभाव होता? घरामध्ये एकदम चांगला होता. बहिणीला अशा लाडानी माझ्यामध्ये ए भिकारी चल नाश्त्याला, ए भिकारी चल खाण्याला असं बोलायचं. ए भिकारी पाणीला, ती त्याला भिकारी बोलायची, तो त्याला भिकारी बोलायचा. व्हिडिओ बघून तो असं दहशतवादी म्हणून प्रयत्न करत असतो? नाही, त्यांनी नाही सांगितलं असं काहीच आम्हाला. व्हिडिओ वगैरे बघताना तुम्हाला भेटायचं नाही, तो असं बोललाच नाही कधी. तो फक्त आपला आला जेवला का बस, पलंग नाही तर खुर्ची नाही तर मग बाहेर बस. त्याच्यावरती दहशतवाद्याचा आरोप लागलाय, काय वाटतं? धक्का लागलाय? धक्का का असं लागेल असं वाटतं का आमचं काहीच निघून पडलं.